नमस्कार मंडळी. सध्या मिरची आणि मसाल्यांचं सीझन सुरू असल्यामुळे मला रोज व्हिडिओ बनवणं काय शक्य होत नाही. त्यामुळे आज मी ठरवलंय, चला मिरची आणि गरम मसाल्यांपासून भाजको मसालो कसो बनता तो आज मी तुमका दाखवते. हो एका आमच्याकडच्याच कस्टमरांचो भाजको मसालो हा. त्यांनी आमच्याकडे येऊन बेडगी मिरची सिलेक्ट केल्यानी त्याच्यात खयचे खयचे गरम मसाले घालूचे, किती प्रमाण घालूचा त्या सगळं आम्ही त्यांना प्रमाण काढून दिलो आणि त्यांनी आमच्याकडनं भाजको मसालो बनवून घेतल्यानी. आमच्याकडे ऑर्डर दिल्यानंतर तुमका तुमचो मसालो 3 ते 4 दिवसात रेडी करून मिळात. सगळे खडे गरम मसाले आम्ही त्यांच्या प्रमाणानुसार वेगवेगळे काढून घेतलो. सुरुवातीक आम्ही मिरच्या भाजून घेतलो आणि आता जे खडे गरम मसाले आहेत ते भाजूची सुरुवात करतो. जेवढे कडक पदार्थ आहेत म्हणजे लवंग, हळकुंड, तिरफळ, जायफळ, मसाला वेलची, चक्रीफूल हे जे कडक पदार्थ आहेत ते आम्ही सुरुवातीक भाजून घेतो. त्यानंतर बाकीचे जे काय उरलेले गरम मसाले आहेत ते घालून व्यवस्थित खमंग भाजून घेतो. आणि अशा प्रकारे मालवणी मसालो बनवलेलो तुमका मुंबईत जरी हवं असाल तरी घरपोच मिळत. गरम मसाले भाजताना सगळ्यात शेवटी आम्ही खसखस भाजून घेतो. आमचे मालवणी मसाले आणि मालवणी पदार्थ जर तुमका हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. आता हे भाजलेल्या मिरच्या आणि गरम मसाले आम्ही तासभर तरी थंड करून घेतो. आता हे थंड केलेले मिरच्या आणि गरम मसाले आम्ही पारंपरिक पद्धतीने कांडप मशीनमध्ये घालून कुटून घेतो. तुमका पण आमच्याकडनं वर्षभराचं मालवणी मसाला बनवून हवं असाल किंवा पणजीच्या, आजीच्या किंवा आवशीच्या हातची चव हवी असाल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. ह्यो जो मसाला बनवलो ते कस्टमर आमचे कोटकामत्यातले होते. कोटकामत्यातनं येऊन त्यांनी आमच्याकडनं ह्यो बघा टोटल 11 किलोचा मसाला बनवून घेतल्याने. कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो, त्यामुळे आमचे ह्या व्हिडिओ पण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.